श्रीमंत घरची सून भाग 9. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, सईला तिच्या खऱ्या वडिलांचं नाव विनय असल्याचं समजलं. विनयने 20 वर्षापूर्वी एक महत्त्वाचा पुरावा देशमुख इंडस्ट्रीजच्या जुन्या गोदाम क्रमांक 7 मध्ये लपवून ठेवला होता. सई आणि आर्यन त्या पुराव्याच्या शोधात निघाले होते, पण त्यामागे समीरही होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत तो पुरावा मिळवायचा होता. आता पुढे गोदामाकडे जाणारा रस्ता रात्रीचा अंधार वाढत चालला होता. सई कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या हातात तिच्या वडिलांचा जुना फोटो होता. ती फोटोवर हात फिरवत म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी काय लपवून ठेवलं होतं? आर्यन तिच्याकडे पाहत होता. आपल्याला लवकरच कळेल, सई म्हणाली. मला भीती वाटते. कशाची? जर त्या पुराव्यामुळे सगळं बदललं तर? आर्यन हसला. सत्य बदललं तरी मी बदलणार नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्यासोबत राहशील शेवटपर्यंत? सईच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. जुना गोदाम क्रमांक 7. काही वेळाने दोघे गोदामाजवळ पोहोचले. गोदाम अनेक वर्षापासून बंद होतं. मोठं लोखंडी गेट गजलेलं होतं. आर्यनने कार थांबवली. हेच ते ठिकाण. सईने आजूबाजूला पाहिलं. इथे कुणी राहतही नाही, आर्यन म्हणाला. म्हणूनच विनयने पुरावा इथे लपवला असावा. दोघे गेटजवळ गेले. कुलूप लावलेलं होतं. सईने नर्सने दिलेली चावी काढली. ती कुलपात घातली. क्लिक, कुलूप उघडलं. सईने आर्यनकडे पाहिलं. चावी काम करते, आर्यन म्हणाला. म्हणजे आपण योग्य ठिकाणी आलो आहोत. दोघे आत गेले. गोदामातील शोध. आत पूर्ण अंधार होता. जुन्या मशिनरीवर धूळ साचली होती. काही लोखंडी पेट्या एका बाजूला पडल्या होत्या. आर्यनने मोबाईलचा टॉर्च लावला. इथे कुठेतरी लॉकर असायला हवा, सई म्हणाली. आपण दोघं वेगवेगळ्या बाजूला शोधूया. दोघे शोधू लागले. काही मिनिटांनी सईला भिंतीवर एक वेगळा भाग दिसला. आर्यन, तो तिच्याजवळ आला. काय झालं? ही भिंत बाकीच्या भिंतीपेक्षा वेगळी आहे. आर्यनने भिंत तपासली. त्याला एक छोटं बटन दिसलं. त्याने ते दाबलं. भिंतीचा एक भाग हळूहळू उघडला. आत एक लोखंडी लॉकर होतं. सईचा श्वास थांबला. हेच असेल का? आर्यन म्हणाला. बहुतेक. विनयचं लॉकर. लॉकरवर एक नंबर लिहिला होता, 1898. सईने विचारलं, हा नंबर? आर्यन म्हणाला. कदाचित विनयशी संबंधित वर्ष. सईने नर्सने दिलेली चावी वापरली, पण लॉकर उघडलं नाही. चावी चुकीची आहे, आर्यन म्हणाला. थांब. त्याने चावी पुन्हा फिरवली. टक. लॉकर उघडलं. आत एक जुनी डायरी, काही कागदपत्र, एक कॅसेट आणि एक फोटो होता. सईने फोटो उचलला. फोटोमध्ये विनय, माधवी आणि राजवर्धन दिसत होते, पण त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होती. सईने विचारलं, ही व्यक्ती कोण आहे? आर्यनने फोटो नीट पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा कोण? समीरचे वडील. मोठा धक्का. सई स्तब्ध झाली. म्हणजे ते चौघे एकमेकांना ओळखत होते, आर्यन म्हणाला. हो. सईने डायरी उचलली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर माझ्यासोबत काही झालं तर हे सत्य सईपर्यंत पोहोचलं पाहिजेत. सईच्या हातांना थरथर आली. माझ्या बाबांना आधीपासून धोका माहिती होता. आर्यनने मान हलवली. हो. विनयची डायरी. सईने डायरी उघडली. पहिल्या काही पानावर व्यवसायाचे व्यवहार होते. पुढे एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, देशमुख इंडस्ट्रीजमध्ये गैरव्यवहार सुरू आहे. आर्यनने पुढचं पान वाचलं. समीरचे वडील कंपनीच्या पैशाचा गैरवापर करत आहेत. सईने विचारलं, मग बाबांनी त्यांना पकडलं बहुतेक? पुढच्या पानावर लिहिलं होतं, माझ्याकडे सगळे व्यवहाराचे पुरावे आहेत. सई म्हणाली. म्हणूनच त्यांना धोका निर्माण झाला होता. समीर गोदामाजवळ. त्याचवेळी समीरची कार गोदामाबाहेर थांबली. तो खाली उतरला. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. मला माहिती होतं तुम्ही इथेच याल. तो आत जाण्यासाठी गेट उघडू लागला, पण अचानक त्याला सई आणि आर्यनच्या आवाजाचा अंदाज आला. तो थांबला. म्हणजे ते आधीच आत आहेत? त्याने फोन काढला. ते लॉकरपर्यंत पोहोचलेत. समोरून आवाज आला, मग पुरावा मिळवण्याआधी त्यांना थांबव. समीर म्हणाला, यावेळी मी चूक करणार नाही. कॅसेटमध्ये काय आहे? सईला लॉकरमधील कॅसेट दिसली. ही काय आहे? आर्यन म्हणाला. कदाचित विनयने स्वतः रेकॉर्ड केलेले काहीतरी असेल. गोदामात जुना टेप रेकॉर्डर पडला होता. आर्यनने तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आवाज आला. जर तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर. सईच्या डोळ्यात अश्रू आले. बाबांचा आवाज. विनयचा आवाज पुढे ऐकू आला. माझ्या मुलीला माझ्याबद्दल सत्य सांगितलं गेलं पाहिजेत. सई रडू लागली. आर्यनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. विनयचा संदेश. कॅसेटमध्ये विनय सांगत होता, माधवी, जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर सईला माझ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. कारण माझ्या मागे लागलेले लोक तिला नुकसान करू शकतात.
राजवर्धन माझ्यावर विश्वास ठेवतो, पण मला माहिती आहे की कंपनीतला एक माणूस माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतोय. सईने श्वास रोखला. विनय पुढे म्हणाला, तो माणूस आपल्या अगदी जवळचा आहे. कॅसेट अचानक बंद झाली. सई म्हणाली, पुढे काय? आर्यनने मशीन तपासलं. कॅसेट अडकली आहे. सई निराश झाली. अचानक आवाज. तेवढ्यात गोदामाच्या बाहेरून मोठा आवाज आला. धाडकन. सई घाबरली. आर्यनने तिला मागे केलं. तू इथेच थांब. दार हळूहळू उघडलं. समीर आत आला. खूप छान, आर्यन म्हणाला. तू पुन्हा इथे? समीरने उत्तर दिलं, कारण हा पुरावा माझ्यासाठीही महत्त्वाचा आहे. सई म्हणाली, तुला सत्याची भीती वाटते? समीरचा चेहरा कठोर झाला. तुला काय माहिती सत्याबद्दल? माझ्या बाबांनी सगळं लिहून ठेवलंय. समीरने डायरीकडे पाहिलं. ती मला दे. आर्यन म्हणाला, कधीच नाही. आर्यन आणि समीरचा सामना. समीर पुढे आला. आर्यन, तू सईसाठी स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध जाणार आहेस? आर्यन म्हणाला, जर माझ्या कुटुंबाने चुकीचं केलं असेल तर हो. समीर हसला. तुला माहिती आहे का, हे सत्य बाहेर आलं तर तुझ्या वडिलांची प्रतिष्ठा संपेल. आर्यन म्हणाला, सत्य लपून प्रतिष्ठा वाचत नाही. सईने डायरी आपल्या हातात घट्ट धरली. ही माझ्या बाबांची शेवटची आठवण. आई, ही माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे. मी ती तुला देणार नाही. समीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, मग मला ती स्वतः घ्यावी लागेल. अचानक लाईट बंद. समीरने गोदामातील मुख्य स्विच बंद केला. सगळीकडे अंधार झाला. सई घाबरली. आर्यन, मी इथेच आहे. आर्यनने तिचा हात धरला. समीर अंधारात कुठेतरी हालचाल करत होता. काही सेकंदांनी पुन्हा लाईट लागली, पण डायरी गायब होती. सई ओरडली, माझी डायरी. आर्यनने आजूबाजूला पाहिलं. समीरही तिथे नव्हता. गोदामाचं मागचं दार उघडं होतं. समीरची पळापळ. समीर कारमध्ये बसला. त्याच्या हातात डायरी होती. तो स्वतःशी म्हणाला, आता हा पुरावा माझ्याकडे आहे. पण त्याने डायरी उघडली. आतली बहुतेक पान रिकामी होती. समीरच्या चेहऱ्यावर राग आला. काय? त्याला समजलं, विनयने खरी माहिती डायरीत ठेवलीच नव्हती. सगळ्यात महत्त्वाची माहिती कुठेतरी दुसरीकडेच होती. सईला सापडलेलं गुपित. गोदामात सई आणि आर्यन पुन्हा शोध घेऊ लागले. सई म्हणाली, बाबांनी डायरीत लिहिलं होतं की पुरावा कुठेतरी सुरक्षित आहे. आर्यन म्हणाला, मग डायरी फक्त दिशाभूल असावी. सईने कॅसेट पुन्हा हातात घेतली. तिच्या लक्षात आलं की कॅसेटच्या मागच्या बाजूला एक नंबर लिहिलेला होता, 7311. आर्यन म्हणाला, हा नंबर कशाचा? सईने विचार केला. गोदामात 7 नंबरची रांग आहे. दोघे तिकडे गेले. तिथे तिसरी पेटी होती. आर्यनने ती उघडली. आत एक छोटा लोखंडी डब्बा होता. त्यावर लिहिलं होतं, सईसाठी वडिलांचं पत्र. सईने डब्बा उघडला. आत एक पत्र होतं. यावेळी पत्रावर कोणताही गोंधळ नव्हता. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, माझ्या मुलीसाठी, माझ्या मुली सईसाठी. सईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पत्र उघडलं. सई, तुला हे पत्र मिळालं असेल तर माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या जन्माची खरी गोष्ट तुला माधवी सांगेल. पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य. सई थांबली. आर्यन म्हणाला, पुढे वाच. सईने पुढे वाचलं. तुझा जन्म झाल्यानंतर मला समजलं की तुझ्या कुटुंबाशी जोडली गेली आहेस. त्यांच्यातील एक व्यक्ती माझा विश्वासघात करणार आहे. सईच्या चेहऱ्यावर चिंता आली. पत्राच्या शेवटच्या ओळीत लिहिलं होतं, त्या व्यक्तीला मी एकच नाव दिलं होतं, विश्वासघातकी. आर्यन म्हणाला, पण नाव कुठे आहे? सईने पत्र उलट केलं. मागे एक छोटी चिठ्ठी चिटकवलेली होती. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, सत्य शोधायचं असेल तर उद्या सकाळी देशमुखांच्या जुन्या बंगल्यात जा. शेवटचा ट्विस्ट. सई आणि आर्यन गोदामातून बाहेर पडले, पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवत होतं. रस्त्याच्या पलीकडे काळी कार उभी होती. कारमध्ये समीर बसला होता. त्यांच्या हातात डायरी होती. तो डायरीत शेवटचं पान उघडतो आणि त्या पानावर एकच वाक्य दिसत होतं, समीरवर विश्वास ठेवू नका. समीरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे पान इथे कसं? तेवढ्या त्याच्या फोनवर कॉल आला. समोरून आवाज आला, डायरी तुझ्याकडे आली, पण तू विसरलास. विनयने तुझ्याबद्दल आधीच सगळं लिहून ठेवलं होतं. समीर घाबरून म्हणाला, तुम्ही कोण? समोरून उत्तर आलं, ज्याला तो 20 वर्षापासून मृत समजतोय. समीरच्या हातातून फोन खाली पडला. तो कुजबुजला, विनय? आणि त्या क्षणी कारच्या मागच्या सीटवरून एक आवाज आला, हो, विनय. समीरने घाबरून मागे वळून पाहिलं. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत, विनय खरंच जिवंत आहे का? समीरच्या हातात आलेल्या डायरीत अजून कोणतं रहस्य आहे? जुन्या बंगल्यात सईला काय सापडणार? आणि 20 वर्षापासून लपलेलं सत्य आता देशमुख कुटुंबासमोर येणार आहे का? तर मित्रांनो, भाग 10 पाहायला विसरू नका. धन्यवाद.